जरा आवाज द्या डीजे. जरा आवाज वाढवा. हा. आदर्श 11 वांगणी त्यांच्या विपक्षात वरोसे. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल इथून आपण पाहताय निर्धावाला. सुबोध ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहताय फलंदाज फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. फुललेनचा बॉल होता. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी सुबोधचा, परंतु बॅट बॉलचं व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. या बॉल खाली अगदी आपण पाहतोय डीप झाला आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन डॉट बॉल खेळलेत सुबोधनं, परंतु एक चौकार आला. इथे फटका चांगला आहे. हा पेटर्न स्ट्रोक आहे सुबोधचा. त्याच्या बॅटमधून आला हा चौकार. करायचं षटकार आहे की चौकार आहे फिरोज सर आम्हाला सांगतात. यस सर, आपण या ठिकाणी चेक करूया. चौकार आहे सर. 8 धावा फलकावरती आला. सोबत बॅटिंग करतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पंच इथून लाईन चेक करतात आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन आलाय बाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं 9 धावा फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. रोहनचं हे षटक, P1चं पहिलं षटक. 4 ओव्हरची मॅच. इथे मिस टायमिंग राहिला. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. काय प्रयत्न होते त्या ठिकाणी. इथे रनआउटची देखील संधी होती. अगदी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पाहताय झेलची संधी होती. थोडेसे अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती होते, परंतु बॉलला चांगलं ऍडजस्ट केलं. फेकी देखील अचूक होती, परंतु इथे गॅदर करता आलं नाहीये. सुबोधची विकेट या मॅच मध्ये महत्वपूर्ण होती आणि त्या सुबोधला अगदी आपण पाहताय इथे एकाच बॉलवरती 2दा जीवदान मिळालंय. संधी निर्माण केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं. इथे मात्र एज लागली आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला इथे कॅच पकडली जाते. सुबोधला परतावा लागतंय.
नेक्स्ट बॅटर अक्षय. सोबत हा बाद झाल्यानंतर तर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकता ओमला शुभम आपण स्ट्राईक एंडवरती पाहू शकता. पहिला चेंडू ओमचा. यावेळी फुलटॉस चेंडू होता. कव्हरमध्ये चेंडू पाठवलाय. दरम्यान एक धाव आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. जेमतेम धावसंख्या षटकामध्ये आपण 40च्या प्लस पाहिजेत. यावेळीचा अक्षरशः फटका आणि झेल बाद. चांगला फटका होता मात्र गॅप शोधू शकले नाही आहेत. दरम्यान झेल देऊन बाद झाले ते अक्षय. डीजे. नेक्स्ट बॅटर देविदास इन ॲट 4 नंबर. आपण पाहू शकता मैदानामध्ये उतरले ते. मागच्या सामन्यामध्ये भरीव अशी कामगिरी आपण पाहिली देवदेवच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. देविदासला पुढचा चेंडू. चांगला फटका होता आणि ओमची चांगली क्षेत्ररक्षण होतं. झेल घेण्याची नामी संधी होती पण त्यांना झेल घेण्यासाठी काही जमलं नाही आहे. दरम्यान एक धाव आणि एक धावच्या मध्येने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13. 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या ओमने. पुढचा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर पॉइंटमध्ये चेंडू जातोय. दरम्यान गच्चा क्षेत्ररक्षकांनी 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. चांगला फटका होता फलंदाज शुभमचा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समॅनला कुठल्याही प्रकारचे फटके मारण्याची येथे संधी देत नाहीये. सातत्याने चांगले चेंडू हाताळतोय तो ओम. पुढचा चेंडू 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू जातो निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू असेल ओमचा. 5 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली आहे ती ओमने. यावेळेस लाईन चेक केली जाईल आणि पंच हरेश करायला आमच्या इकडं दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोचली ती 16. या षटकातील अद्याप 1 चेंडू बाकी आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू. फटका फसलाय की काय पण चेंडू नो मॅन लँड्समध्ये जाऊन पडला. दरम्यान 2 धावा पूर्ण आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली ती 18 आणि षटक संपलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. डीजे.
आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. नितेश सर, आपण पाहताय ना ओरोसे बी टीम बॅटिंग करते, कारण की याच टीमनं आपण पाहताय पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल 70+ धाबा खऱ्या अर्थानं त्यांनी बनवल्या होत्या. आणि आता ती टीम खऱ्या अर्थानं आपण पाहताय आदर्श बांगडी टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना थोडीशी कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळते, कारण की अगदी त्यांचा सलामीचा जो फलंदाज होता सुबोध, तो मात्र बाद झाल्यानंतर आता मात्र इथून थोडेसे प्रयत्न जास्तीचे करावे लागतात, परंतु क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. पहिल्या बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये प्रयत्नांची परीकाष्ठा झाली आहे ती वरोसे बी टीमची, परंतु तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी गोलंदाज आपण पाहताय तेजस, अगदी तुम्ही पाहू शकता राऊंड विकेटनं गोलंदाजी केली जाते. चांगले बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड करायचे आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये पहिल्या बॉलवरती क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि तिथे मात्र चौकार मिळाला. त्यानंतर आता नॉर्थ साईडचा जो फलंदाज थोडेसे कान मंत्र देतोय आपल्या साथीदाराला कशा प्रकारे आता इथून मात्र बॅटिंग करायची आहे. हा डॉट बॉल आल्यानंतर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय, मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक फलंदाज इथून माघारी परतेल, देवीदासला मात्र परतावं लागतंय आणि तिसरा आदरा मिळतोय तो बॅटिंग करत असताना बोरोसे ब टीमला देवीदासच्या स्वरूपामध्ये. विघ्नेश 11 वरोसे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये आता बॅटिंग करत असताना थोडीशी कुठेतरी पाठीमागे राहिले की काय हा प्रश्नच जणू सर्वांना अगदी उपस्थित झाला. आणखीन एक चांगला बॉल, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, संपर्क करावा लागेल. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला, बॅटवरती बॉल व्यवस्थित बदल झाला तर मात्र मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु त्यासाठी तुम्हाला संपर्क करणं हे फार गरजेचं आहे. हा डॉट बॉल आला. तेजस पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार खाल्ल्यानंतर इथे मात्र आणखीन एक चांगला फटका, पिकअप शॉट, बॉल सीमा पार, यूज हाय हँडसम, षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहताय मार्गस्थ असताना अजूनही या षटकातील जर पाहायला गेलं शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आला आणि इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा बनवाव्या लागतील त्या विघ्नेश 11 ओरोसे टीमला. इथून मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा बनवावा लागतील, टार्गेट सेट करावा लागेल. एक चांगल्या टार्गेटकडे इथून पाहावं लागेल, कारण की समोरची टीम अगदी आपण पाहताय मागच्या मॅचमध्ये चेस करत असताना अगदी तुम्ही पाहू शकता इथे इथे फटका पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे
दूर राहिलाय तोपर्यंत अगदी तुम्ही पाहू शकता एकच धाव खऱ्या अर्थाने इथून कंप्लीट केली आहे. एक धाव आल्यानंतर 29 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे पियुष गोलंदाजीसाठी. आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये तब्बल 8 बॉल राखून मात्र विजय झाला होता आदर्श बांगणी संघ. आणि त्या संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला फाईट करायचे अशा वेळी टार्गेट सेट करणं हे गरजेचं असेल. 29 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा इथून आपण पाहताय शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचं होतं, शरीरावरती बॉल अदलला. पंच सांगतात लेग बायची एक धाब आहे. एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 30. किमान 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल आता बोरसे टीमला बांगडी टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना. 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा आल्या ना तर मजा येईल या मॅच मध्ये. इथे वाईट बॉल आला. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत आपण पाहताय बांगडी टीमकडनं. जरी अगदी आपण पाहताय मोठे फटके आले परंतु त्यानंतर कमबॅक देखील लगेच पाहायला मिळालं. आणखीन एक चांगला बॉल. अगदी खांद्याचा पुरेपूर वापर करतो गोलंदाज. आपला खांद्याचा वापर करत असताना इथून मात्र गोलंदाजी केली जाते. ज्यावेळी बॉल अगदी डिलिव्हर्ड होतात त्याच वेळी नेमकं बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतात आणि तिथे मात्र थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण होते फलंदाजांसाठी हे बॉल कॅरी करणं, त्याच्यावरती मोठे फटके मारणं. व्हाईट बॉल आल्यानंतर 32 धावा धावफलकावरती आलात. पियुषच्या या षटकामध्ये आपण पाहताय बॅटच्या साह्यानं धाबा येत नाही परंतु पियुष खऱ्या अर्थानं अवंतरच्या साह्यानं या धाबा खर्च करतोय. त्या धाबा बचाव करावा लागेल. जिथे तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता ही तुमच्याकडे क्षमता आहे अशा वेळी तुम्ही खराब चेंडू जर का डिलिव्हर्ड कराल तर विपक्षी टीमला त्याचा फायदा हा जरूर होत असतो आणि हा फायदा होईल का. परंतु इथे षटरक्षक अगदी भिंतीसारखा उभा आहे, त्यानं पकडली आहे झेल आणि फलंदाज इथून आणखीन एक फेल. एका पाठोपाठ एक विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट आल्यानंतर धावफलक अगदी त्याच ठिकाणी अगदी स्थिर अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे. 32 धावा धावफलकावरती आलात. या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहताय सुबोध बाद झाल्यानंतर बोरसे टीमची खऱ्या अर्थानं ही अवस्था आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण की ज्या सुबोधनं पहिल्या मॅचमध्ये एक चांगला स्टार्ट मिळवून दिला होता आणि त्याच्या स्टार्ट नंतर मात्र टीमनं चांगला परफॉर्मन्स दिला होता, तो सोबत लवकर बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहता टीम थोडीशी इथे खराब कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. परंतु या धावा ज्या धावफलकावरती लागल्यात ना त्या धावसंख्येसाठी फाईट जरूर करेल वरोशी टीम. इथे आपण पाहता व्हाईट बॉल परंतु विकेट आली आहे. एक धाव होईल. 33 धावा धावफलकावरती. आणखीन एक फलंदाज आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साहिल दाखल झाला. 7व्या क्रमांकावरती साहिल मैदानाच्या आतमध्ये.
इथे इथे अगदी आपण पाहताय पाठीमागे चाललाय बॉल. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. एकच धाव इथून कंप्लीट केली जाईल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय 34. टार्गेट असेल ते आता 35 या धावसंख्येचं आदर्श बांगणी टीमच्या अगेन्स्ट. हॅलो 35. भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. पहिल्या बॉलवरती ठोकलाय हा पहिला षटकार अखिलेशनं लगावले होते बॅक टू बॅक. तोच अखिलेश आता बॅटिंगसाठी आलाय 35 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. 35 धावसंख्येचा पाठना षटकारानं सुरुवात झाली आहे. आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते यापेक्षा आदर्श बांगणी टीमसाठी. मॅच बॉल आला. पहिला बॉलवरती 6. साहिल या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. साहिल या स्पर्धेमध्ये थोडीशी मागणी कामगिरी करतोय कारण की साहिल हा प्रामुख्याचा गोलंदाज आहे. साहिलला मोमेंटम आपल्या टीमला मिळवून द्यायचं आहे. साहिलवरती जी जबाबदारी टाकली आहे 30 आल सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक त्याला अटलायचं आहे. त्या षटकामध्ये त्याला चांगली कामगिरी करायची. फटका फसलाय. मिस टायमिंग. झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये एक एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते आणि आता ती चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या फलंदाजानं पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला होता त्याच फलंदाजाची झेल अगदी दुसऱ्याच बॉलवरती ते ड्रॉप झाली आहे. म्हणजे हे कितपत तुमच्यासाठी आता योग्य राहणार आहे हे देखील पाहावं लागेल. मोठे फटके
ज्यानं आपल्या टीमसाठी आणलेत, जो खऱ्या अर्थानं चांगल्या फॉर्ममध्ये चालला, जो चांगली सुरुवात करून देतो आपल्या टीमसाठी, त्याला लवकर बाद केलं असतं तर या 35 धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला एक चांगली खऱ्या अर्थानं ताकद निर्माण झाली असती तुमच्याकडे. कारण की आता गोलंदाज देखील आपण पाहताय प्रयत्न करतायत, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये साथ देखील लाभणं तितकंच गरजेचं राहील. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलं बॉलला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. माहिती आहे इथून फलंदाज तेजसला की आपला साथी फलंदाज चांगली बॅटिंग करतोय, तो चांगले फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे आणि ते काम आता मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय ते 8-35 या धावसंख्येचा पाठलाग करताना. यावेळी स्विचिट करायचं होता, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. जास्तचा बाहेर निघाला, जास्तचा टर्न प्राप्त झाला. आधीच ओळखलं होतं, मन बनवलं होतं खऱ्या अर्थानं अखिलेशनं या फटक्यासाठी आणि तो मात्र गोलंदाजानं देखील ओळखल्यानंतर थोडासा त्याच्यापासून बाहेर टाकला, परंतु तो जास्तच बाहेर निघाला आणि एक धाव देऊन गेला. 9 धावा धावफलकावरती. कमी गतीनं चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय, व्हेरिएशन आणले आता या बॉलवरती. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ह्या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं गरज आहे वरोसे टीमला. इथे देखील आपण पाहताय अपील करण्याचा प्रयत्न एसच्या मागे आपण पाहताय सोबत ओरोसे टीम आपण पाहताय, विघ्नेश 11 ओरोसे टीम अजून देखील आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये लढती आहे. या धावा बचाव त्यांना करायचा आहे. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 वरती. या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कमबॅक केलं साहिलनं एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर. इथे मात्र ड्राईव्ह लगावले या सुबोधनं, त्याच्या हाताला बॉल स्पर्श करून सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. चौकार आला, चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 13 वरती. पंचांकडे हा निर्णय सोपवला. दोन्ही 12 प्लेयर, त्याच्या व्यतिरिक्त कोणी येणार नाही, नाहीतर पॅनल्टी त्या ठिकाणी त्या टीमला आहे. आपण सातत्याने या सूचना केल्या, फक्त 12 प्लेयर आणि तो देखील पाहणार नाही. ऑफिशियल निर्णय देतील त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 12वा प्लेयर कोणताही त्या ठिकाणी डिसिजन देणार नाही, नाहीतर त्या टीमला त्या ठिकाणी पॅनल्टी दिली जाईल. संदीप सर
या डिसिजन या ठिकाणी चेक करायचं आहे. OUT फलंदाज बाद. अखिलेश हा फलंदाज पुनश्च एकदा आपण पाहता रनआउटचा शिकार बनला. मोठी विकेट आली आहे ओरोसी टीम साठी. ज्या अखिलेशनं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली होती तो अखिलेश इथून बाद झाला. इथे देखील आपण पाहताय पुनश्च एकदा संधी बनले परंतु इथे पोहोचला जातोय. यावेळी गॅदरच झाला नाही. बॉल हातामध्ये कलेक्शन झालंच नाहीये. एक धाब इथून कंप्लीट झाली. एक धाब आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचलोय ते 14 वरती. 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुबोधनं खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजी मधून आपण पाहताय प्रभावित केलंय सुबोधनं. बॅटिंग करत असताना फारसं काही करू शकला नव्हता परंतु आता गोलंदाजीतून चांगली कामगिरी करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय तेजस आणखीन एक लेफ्टी फलंदाज सातत्यानं आपण पाहताय ना. इथे फटका चांगला आहे. बॉल सीमा पार षटकार. षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 20 वरती. 35चा पाठलाग करत असताना 20 धाबा धावफलकावरती. अजूनही इथून बॉल शिल्लक असतील ते आणखीन एक चांगला स्ट्रोक. आणखीन एक चौकार. थोडंसं इझी देखील असतं लेफ्टी गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्टी फलंदाजाला बॅटिंग करणं. कारण की अगदी आपण पाहताय ज्यावेळी लेफ्टी गोलंदाज बॉल टाकत असतो त्यावेळी टॉप कटर लेफ्टी बॅट्समन साठी लेग कटर असतो आणि तो लेग कटर पीक करता येतो. इथे देखील चौकार आला आणि चौकार आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचतोय 28 वरती. 28 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते अगदी आपण पाहताय चांगला बॉल यावेळी शेवटचा बॉल चांगला फेकलाय. 12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या अगदी आपण पाहताय 7. 12 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज.
बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे खऱ्या अर्थानं आमचे प्रेक्षक सांगतायत की हा षटकार आणि या षटकारानं आता फक्त एका धावसंख्येची गरज आहे कारण की 12 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज असताना हा षटकार आला आता 11 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. चला दहिवली संघ आपण देखील या रेडी राहायचं कॅप्टनला देखील पाठवा जास्त वेळ करू नका कारण की आता जवळपास 4:15 वाजलेत. इथे देखील हा फटका चांगला खेळला बॉल अगदी चाललाय सीमारेषेच्या पलीकडे विजयी चौकार आलाय मॅच जिंकली या ठिकाणी आदर्श बांगडी टीमनं कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्ड लक टीम भरोसे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अप्रतिम खेळ आणि आता